कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजयोग्यांचे माऊली साधकांचे मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय वैरागेश्वर म्हणे श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं पुण्य पावन झालेल्या पवित्र अशा या वडवणी तालुक्यातील बीड जिल्ह्यातील मोरवड गावामध्ये श्री हरिभक्त प्रायण आसुरबा महाराज जवळेकर यांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपल्याच बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याचं भूषण आपल्याच परिसरामध्ये सोन्ना खोटा गावचे रहिवासी असणारे ज्यांनी आत्ताच नुकती शिवशंभो वारकरी शिक्षण संस्था नावानं ओपनिंग केलेली आहे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य ज्यांनी लाखो विद्यार्थी घडवले असे श्री हरिभक्त प्रायण पंडित केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे पट्ट शिष्य असणारे बीड जिल्ह्यातील नामांकित मृदंगवादक आमचे परममित्र ज्ञानेश्वर महाराज खोटे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। अत्यंत तयारीचं वाजवणं माऊली महाराजांचा आहे, स्वभावही अत्यंत मृदू आहे, नम्रतेचा स्वभाव आहे आणि मृदंगही वाजवतात आणि सोशल मीडियावरही संगीत कलाप्रेमी आणि यूट्यूबलाही संगीत कलाप्रेमी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ज्यांनी हाती घेतलेला आहे असे आमचे माऊली आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे। आपल्या अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। अभंग सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे। जिजा हे कूलर बंद करा बरं, करा बंद। आता बघा कसं शांत वाटते। आता फक्त मग सुरू असलं पाहिजे। अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, अत्यंत प्रासादिक आणि सोपा अभंग आहे। जेवढ्यांच्या गळ्यात माळ आहे तेवढ्यांच्या हा अभंग पाठ आहे आणि काही जणांच्या अभंग पाठ नसला तरी काही जणांच्या कान पाठ आहे आणि अभंग ज्यांच्या पाठ नाही, ज्यांच्या गळ्यात माळ आहे अभंग पाठ नाही असं समजायचं, हे डुप्लिकेट तर माळकरी नाही असं चेक करून बघायचं। भजना पूजनामध्ये नेहमी गायला जाणार हा अभंग आहे, पण नेमकं गंमत अशी आहे माऊली, अभंग सोपा घेतला की लोकांना वाटतं महाराज हलका आहे। साधे साधे अभंग घेतले ना मच्छिंद्र महाराज तर लोकांना वाटतं काय आजचा तो अभंग पाठांतरातलाय। क्षणोक्षणा हाची करावा विचार उजळले भाग्य आता जायाची द्वारी सोन्याचा पिंपळ ज्यासाठी केला होता टास, असे साधे साधे अभंग घेतले की लोकांना वाटतं महाराज हलका आहे, कारण अभंग त्यांच्या पाठांतरातला असतं। पण हे तुकोबारांचे अक्षर आहेत, कुठलं अक्षर हलकन कुठलं अक्षर भारी असं अजिबात नाही। आपण आपल्या घरामध्ये पेपर वाचतो, कुठलाही पेपर असू द्या, न्यूजपेपर, लोकमत असू द्या, सकाळ असू द्या, पुण्यनगरी, दैनिक लोकाशा असू द्या, झुंजार नेता आपला बीड जिल्ह्यातला प्रसिद्ध पेपर आहे। सकाळी आपण पेपर वाचल्यानंतर दुपारी आपण पेपर वाचतो का मोरवडकर? असं असं करा, नाही तर मी येऊन तुमची मान लाखा लाखा हालीन बरं का। हा एकदम फ्रेश बसा, माया मातीला आले ना बसू नका तुम्ही। बरोबर 11 वाजून 2 मिनिटांनी तुम्ही घरी निघून गेलेले असताना तुम्ही टेन्शन घेऊ नका, एकदम फ्रेश बसा। एवढे फ्रेश बसा की मला असं वाटलं पाहिजे कीर्तन झालं झालं तुमच्यासोबत सेल्फी काढावी काय, एवढं फ्रेश बसा। सकाळी आपण पेपर वाचला तो दुपारी वाचतो का आपण? बोला की राव नाही। बरं दुपारी वाचला संध्याकाळी वाचतो का? नाही। सकाळी वाचला, दुपारी वाचला आणि संध्याकाळी वाचला, दुसऱ्या दिवशी पेपर जमा कुठं होतोय? रद्दीमध्ये जमा होतोय। म्हणजे सकाळी पेपर वाचला, दुसऱ्या दिवशी रद्दीमध्ये जमा होतोय। आपल्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सप्ताहाला सुरुवात आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण होतं आपल्या गावात, होतंय का? होतंय। ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू झालं, ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक समोर आले, पहिला अध्याय उघडला तर पहिलीच ओवी येते, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी। कीर्तनकार येण्याच्या अगोदर मच्छिंद्र महाराजांनी विना घेतला की सुरुवातीलाच अभंग गायला जातो, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठेवरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी
आरगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान कीर्तन कराले सुरुवातीलाच अभंग घेतला जातो रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बर तोहा विठ्ठल बर विठ्ठल बर विठ्ठल बर कीर्तनकार आले रूप पाहता लोचने विना घेतला सुंदर ते ध्यान एखादा माणूस तुमच्या गावातला उठून म्हटला का महाराज जसं आम्हाला कळतंय जसं आम्ही सद्गुरू भीमसेन महाराजापासून कीर्तन ऐकलेले अनेक कीर्तन आम्ही ऐकले सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचने सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचने हे अभंग ऐकून ऐकून आम्हाला जरा कंटाळाच आलाय जरा नवीन अभंग म्हणा बरं जरा हे अभंग जरा बोर झालेत म्हटलं का कोणी एखादा का बरं सकाळी पेपर वाचला तर दुसऱ्या दिवशी रद्दीत जातंय पण ज्ञानेश्वरी आजही उघडली तर आजही ज्ञानेश्वरी बोर होत नाही वाचायला कंटाळा येत नाही त्याचं कारण आहे तो कुबाराय म्हणतात हे अक्षर दिसायला जरी साधे असले तर या प्रत्येक अक्षरामध्ये माझा पांडुरंग दडलेला आहे एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत आहे माझा रमाकांत आहे माझा रमाकांत अक्षरात आहे माझा रमाकांत आहे माझा रमाकांत आहे माझा रमाकांत एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत आहे माझा रमाकांत आहे माझा रमाकांत एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत आहे माझा रमाकांत माझा रमाकांत एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत माऊली ज्ञानोबा आहे तर त्याच्या पुढे जाऊन सांगतात ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळलेली या कृष्णे म्हणून सर्वांच्या पाठांतरातला अभंग घेतला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या जीवनातील क्रांती प्रगट करतात पहिला प्रश्न असा निर्माण होतो की महाराज क्रांती कशाला म्हणतात जे कोणालाच करता येत नाही ते करून दाखवायचं आणि केलेलं सर्वांच्या उपयोगाला येणं याला क्रांती म्हणतात मला आनंद वाटला आपल्या बॅनरवरती माननीय जरांगे पाटलाचा आपण फोटो टाकला त्या माणसाने सुद्धा क्रांतीच केलेली आहे जे आजपर्यंत 75 वर्षात कोणाला करता नाही आलं ते त्या माणसानं करून दाखवलंय खरं बरेचसे लोक म्हणायचे समाज आजगारासारखा झोपलेला आहे झोपलेला नव्हता तसा माणूस भेटत नव्हता बरोबर आहे का नाही समाज झोपलेला नव्हता तसा माणूस आजपर्यंत मिळाला नाही आपण आपल्या बॅनरवरती त्यांचा फोटो टाकला आपण आपल्या गावामध्ये अनेक पिढ्या जात राहतो आपल्या गावामध्ये पण आपल्या पंजोबाचा खापर पंजोबाचा ढोपर पंजोबाचा एकाचाही फोटो आपण आपल्या बॅनरवरती लावला नाही पण काय संबंध कुठं राहिलं सराटी अंतरवाली कुठं राहिलं आपलं गाव पण तरी सुद्धा आपण त्यांचा फोटो का लावला त्याचं एक महत्वाचं कारण आहे तो माणूस आजपर्यंत कोणापुढे वाकलाही नाही झुकलाही नाही आणि एका रुपयानंही विकला नाही म्हणून आपण फोटो बॅनरवरती टाकलेला आहे जे कोणाला करता येत नाही ते करून दाखवायचं ते त्यांनी करून दाखवलं आणि केलेलं सर्वांच्या उपयोगाला पडणं याला क्रांती म्हणतात खर तर क्रांती म्हणजे काय जे कोणालाच करता येत नाही ते करून दाखवायचं आणि तीच क्रांती संप्रदायामध्ये आमच्या केली माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायला केली एवढी क्रांती केली की इथे बसणाऱ्यापैकी 2-3 माणसं जर सोडले माऊली सोडले आणि श्रीराम महाराज सोडले तर कोणालाच माहित नाही माझी जात कोणती आहे आणि मला सुद्धा माहित नाही तुमची जात कोणती आहे वारकरी संप्रदायामध्ये पहिल्यांदा क्रांती माझ्या माऊली ज्ञानोबारायने केली एवढी क्रांती केली आज 18 पगड जाती धर्मापैकी सर्व माणसं एका मंडपामध्ये येतात
ही क्रांती माझ्या माऊली ज्ञानोबा मेळविली मांदी वैष्णवांची मेळविली मांदी वैष्णवांची वैष्णवांची मेळविली माती वैष्णवांची वैष्णवांची मेळविली माती वैष्णवांची आजयाने घातिली मुक्तीची गवादी हातिली मुक्तीची गवादी मेळविली मांदी वैष्णवांची वैष्णवांची मेळविली मांदी वैष्णवांची वैष्णवांची मेळविली माती वैष्णवांची वैष्णवांची मेळविली माती मेळविली मांदी वैष्णवांची माझ्या माऊली ज्ञानोबारानं क्रांती केली. एवढी क्रांती केली माऊली, एवढी क्रांती केली. ज्या काळामध्ये स्त्रिया फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित होती. कोणता काळ? 700 वर्षापूर्वीचा. स्त्री फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित होती. पण अशाही काळामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबारायनं श्री संत चोखोबारायांच्या पत्नीला अभंग लिहायला, प्रसिद्ध अभंग आहे. हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको, हरी भजना विन काळ घालवू नको. हा प्रसिद्ध अभंग आहे श्री संत सोयराबाईंचा. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. प्रसिद्ध अभंग लिहिलेला संत सोयराबाईंचा. जुन्या काळातील मंडळी माझ्या समोर येत. असा काळ होता की अस्पृश्य लोकांना समोर मडकं लावलं जात होतं आणि माग खराटा लावला जात होता. कशाला? पुढं मडकं कशासाठी? थोकायचं कुठं? मडक्यात, आणि माग खराटा का? पाऊल खुणा सुद्धा उमटले नाही पाहिजे असा काळ. पण अशा काळामध्ये श्री संत चोखोबारायांना पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश नाही. पायरीवरती बसूनच भजन करायचे. उंबरठ्यासे कैसे शिव आम्ही जातीना, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, पायरीसी होऊ दंग गावोणी अभंग, पायरीसी होऊ दंग गावोणी अभंग, वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू, सुखमणे नाम घेऊ होऊनी दंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आभिर गुलाल उधळीत रंग, आभिर गुलाल उधळीत रंग रंग रंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग, पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मंदिरामध्ये प्रवेश नाही.
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू सुखमणी नाम घेऊ होऊनी दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पण अशा काळामध्ये श्री संत चोखोबाराने जवळ घेतलं त्यांच्या पत्नीला अभंग लिहायला लावले. या रे लहान थोर या रे लहान थोर याती भक्त्या नारी नर याती भक्त्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची करावा विचार न लगे चिंता कोणाची लहान थोर या रे लहान थोर लहान थोर न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कधीही कुणाची जात विचारली जात नाही. तो कमने नाही जाती सवे काम तो कमने नाही जाती सवे काम काम त्याचे मुखी नाम त्याचे मुखी नाम धन्य जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोच धन्य. ज्याच्या मुखाला भगवान परमात्म्याचं नाम आहे तोच धन्य. जातीचं काय करायचं. पण सध्या संप्रदायामध्ये सुद्धा दुर्दैव आहे. लोक सध्या संप्रदायामध्ये सुद्धा जातीवाद आणायला लागलेत. तारीख घेतानाच विचारतात महाराज आपल्या जातीचं आहे का. तुला काय अवताल धरायचं आहे का महाराजाच. कीर्तन केलं म्हणजे बासना महाराजाच. अहो चांगले चांगले लोक सुद्धा जातीवाद करते. म्हणून सर्व आयोजकांना जे कीर्तनकारांच्या तारखा घेतात या सगळ्या लोकांना माझे हात जोडून प्रार्थना आहे. ज्ञानोबरायांच्या नावाखाली तुकोबरायांच्या नावाखाली शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या नावाखाली भगवान बाबांच्या नावाखाली वामन भाऊ महाराजांच्या नावाखाली भीमसे महाराजांच्या नावाखाली छत्रपती शिवरायांच्या नावाखाली कृपया आपण जातीवाद करू नका. आणि जर जातीवाद करत असताल तर तुम्हाला आशीर्वाद लागणार नाही. उलट या संतांचा आणि महापुरुषाचा तुम्हाला श्राप लागल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. पहिल्यांदा क्रांती केली माझ्या माऊली ज्ञानोबारायनं. तर क्रांती करण्याकरता संत या मृत्यू लोकात आले होते. आपल्या गावामध्ये काकडा होतो का. हो शेळकी मंडळीचा काकडा असते पाहिले मी. होतोय का काकडा. काकड्याची वेळ कधी असते. दुपारी 2 ते 4. कधी पाठ असते का काकडा. बरोबर. त्या काकड्यामध्ये साधू संतांनी क्रांती एवढी केली की 3 लोकाला जाग केलं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा दर्शन द्या सकळा झाला ऋणोदय हो झाला ऋणोदय पांडुरंगा दर्शन द्या सकळा आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सगळे इंद्रियचे झाला अरुणोदय
ठेवा माता भावे भावे चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या कवी व्यथा जन्माच्या जिजा हे सगळं गुळ तुमच्यासाठी त्याचं कारण सांगतो. मी 15 वर्ष झालं कीर्तन करतो पण मी गुळ खात नाही. त्याचं कारण आहे मी पावशेर गुळ एकदा खाल्ला होता पण ते पोरग नाकात बोटं घालायचं आणि मला गुळ द्यायचं. तेव्हापासून मी गुळ खाणं बंद केलेलं आहे. हे सगळा गुळ जिजा तुमच्यासाठी आहे. तुम्ही खान माऊलीला बी फेकीचा कधी मध्ये. हे आता मी 3 प्रमाण गाऊन दाखवले. कशातलेत बोला ना? काकड्यातलेत. आणि आपला वारकरी संप्रदाय हा काकड्याला प्राधान्य देणारा संप्रदाय आणि त्यातले त्यात आपला बीड जिल्ह्यात वारकरी संप्रदायामध्ये अग्रगण्य काकड्या सानेस. त्याचं कारण असं आहे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये प्रातस्मरणीय संत सद्गुरू बंकट स्वामी महाराज होऊन गेले. एवढा अधिकार होता बंकट स्वामी महाराजांचा मोरवडकर की बंकट स्वामी महाराजांचा काकडा पंढरपूरमध्ये ज्या वेळेला चालायचा तर त्यावेळेला त्यांचा काकडा ऐकण्याकरता पंढरपूरमध्ये त्या काळातील 3 मजली इमारत गच्च भरायची. कशाला? काकडा ऐकायला. मग किती सुंदर काकडा असेल. आपल्या काकड्याला 3च असते पण त्यांच्या काकड्याला 3 मजली इमारत गच्च भरायची. एवढा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये बंकट स्वामी महाराजांचा. म्हणून सगळ्या सप्ताह कमिटीला माझी विनंती आहे वारकरी संप्रदायामध्ये परमार्थ गाथा भजन करणाऱ्यांनी हरिपाठ करणाऱ्यांनी आणि काकडा करणाऱ्यांनीच वारकरी संप्रदाय टिकवलेला आहे. म्हणून जेवढं महत्त्व तुम्ही कीर्तनकाराला देता तेवढंच महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये काकडा करणाऱ्याला देत चला. पण संप्रदायामध्ये जे लोक काकडा करतात लोक त्यांना काही समजेना तो. लोक म्हणते हे काकडे ह्यांचं काय खरं म्हणते ह्याला झोपा म्हणजे सभा मंडपात. अरे वारकरी संप्रदाय पहाटे 4 वाजता उठून काकडा करतात. ही मंडळी ही साधी मंडळी असेल का? त्या काकड्यामध्ये आणि खरं सांगू आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बंकट स्वामी महाराज होऊन गेले. आणखीन आपल्या बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य सांगतो. मच्छिंद्र महाराज आता ही उद्धव महाराज आणि मच्छिंद्र महाराज नाशिक भागामध्ये जास्त राहतो. माऊली महाराज तिकडे वाजवला असतो. आपल्या बीड जिल्ह्यातलं वैशिष्ट्य आहे का सगळ्या महाराष्ट्रात कितीही मोठा कीर्तन महोत्सव असू द्या मग रौप्य महोत्सव असू द्या अमृत महोत्सव असू द्या शताब्दी उत्सव असू द्या तपपूर्ती उत्सव असू द्या किती मोठा कार्यक्रम असू द्या पण त्याच्या 2 का व्हायना कीर्तनकार हे बीड जिल्ह्याचे असतात. हे बीड जिल्ह्याचं आपलं वैशिष्ट्य असते का नाही महाराज? खरं आहे का खोटं आहे? अहो कीर्तनकार जरी नसतात तर गायक वादक हे बीड जिल्ह्याचे असतात. हे बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपल्या बीड जिल्ह्यात किती साधा भजने असू द्या त्याच्या पुढे हे माईक मांडा लगेच सहज म्हणता येते कोणाच्याही मागे. म्हणून आपल्या बीड जिल्ह्यातलं कुत्र जरी भोकलं तरी स्वरात भोकत आहे. आणि आपल्या बीड जिल्ह्यातला माणूस जेवून जर झोपला ना कचून आणि जर घोराला आला ना तरी पांढरी एकलाच घोरत आहे. एवढी ताकद आपल्या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये ताकद आहे. कारण सद्गुरू बंकट स्वामी महाराजांचा हा जिल्हा आहे. विठ्ठला त्या साधू संतांनी आपल्याला काकड्यामध्ये जागा केलं. ध्रुवपदामध्ये धन दारा पुत्र जन बंधू सोयरे किती झालंय मोजले का नाही? मी सांगतो आता काउंटिंग करा म्हणजे मोजा. बरोबर ताईट बसा बेटे बेटे सावधान समजले का? आता मी सांगतो तुम्ही 1 म्हणायचं. हा धन दारा पुत्र जन बंधू सोयरे 6 म्हणजे 6 म्हणजे 6 म्हणजे 6. हुशारीत राहा पोर. पहिल्यांदा सांगितलं धन म्हणजे पैसा लक्ष्मी. धन कमवण्याला विरोध केला नाही. तुमच्या घरामध्ये सोन्याचे बिस्किट असावे एवढी श्रीमंती तुमची असावी. एक वाक्य वाचलं होतं मी कुठेतरी. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा पण त्या पैशाच्या मागे 1 रुपयाचा कुणाचा तळतळाट नसावा. त्याला म्हणायचं तुमचं धन. आता मागे बाबा महाराज सातारकरांचं निधन झालं ते आपल्या कीर्तनामध्ये एक वाक्य वापरायचे
समोरच्या दारानं हसत हसत येते तिला म्हणायचं लक्ष्मी, आणि मागच्या दारानं जी येते तिला म्हणायचं पैसा. विठाला विठाला. धन कमवण्याला विरोध केला नाही. जोडोनी या धन उत्तम व्यवहार, 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 जोडोनी या धन उत्तम व्यवहार. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तम गती तो एक पावेना, उत्तम गती तो एक पावेना. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावे, उत्तमाची गती तो एक पावे. जोडोनी उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, जोडोनी उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. खूप दिवसांनी चाल ऐकली मी. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे विच. पावर वारकरी संप्रदायातल्या चालीची पावर. एका जणाने विचारलं, मी एका जणाला सहज मला विचारलं, म्हटले महाराज तुम्ही गाण्याच्या चालीचा विरोध करता असं म्हणता, मग गाण्याच्या चालीचा विरोध का करता? मग मी त्याला एक साधं उत्तर दिलं, बाबा बघा कसं वाटतंय तुम्हाला. म्हटलं गाण्याची चाल का म्हणायची नाही त्याचं पहिलं कारण, आपण ज्या गाण्याची चाल म्हणतो त्या गाण्याची चाल म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला ते गाणं आठवतं, बरोबर आहे का नाही? आणि ज्या वेळेला ते गाणं आपल्याला आठवतं त्यावेळेला त्याचे हिरो आणि हिरोईन आपल्याला आठवतं. खरं आहे का खोटं आहे माझं? तुम्ही बसा नाही तर मी फाशी घे ना तुमच्या पुढे. नीट सांगतो. गाणं आठवतं, गाणं आठवल्यानंतर हिरो आठवतो आणि हिरोईन आठवते, आणि ही जागा ती आठवण्याची नाही. म्हणून वारकरी संप्रदायाच्या चाली गायच्या. विठ्ठल धन कमवण्याला विरोध केला नाही. भरपूर श्रीमंत तुम्ही असावं. आळंदीला सद्गुरू जोग महाराजांनी 125 वर्षापूर्वी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. संस्थेचं वैशिष्ट्य काय माहिती का? विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. आपल्या बीड जिल्ह्यात आहे का कुठं संस्था अशी? विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. आता शिक्षकाला पगारच नाही म्हणल्यावर शिक्षकाला पेन्शन असून का? बोला की. पगार नाही, पेन्शन नाही. 125 वर्षापूर्वी संस्था सुरू झाली, आणि त्या काळातील एक सावकार सद्गुरू जोग महाराजांकडे 1 लाख रुपये घेऊन आले 125 वर्षापूर्वी. खरं तर जोग महाराज जातीनं वर्णाने ब्राह्मण होते, पण त्यांनी प्रवेश देताना विचार केला नाही हा मराठा आहे, हा माळी आहे, हा धनगर आहे, हा ब्राह्मण आहे, हा मातंग आहे, असा विचार केला नाही. ब्राह्मण होते, आणि सगळेच ब्राह्मण नालायक असतात असं कोण म्हटलं तुम्हाला? जागे येत ना तुम्ही? हा, काही ओळखून घ्यायचं मला काय म्हणायचं तर. सगळेच नालायक नसतात नाही का नाही? जोग महाराज होते ते सगळ्यांना प्रवेश दिला, आणि 1 लाख रुपये 125 वर्षापूर्वी एक शेठजी घेऊन आले सावकार. म्हटले महाराज चांगलं काम आहे तुमचं, एवढे राहू द्या. महाराजांनी नम्रपणे सांगितलं मला तुमचे 1 लाख रुपये नको. अहो राहू द्या म्हटले. 1 लाख रुपये महाराज रक्कम कमी नाही, परत देऊ नका, असेच द्या, असेच तुम्हाला राहू द्या. महाराजांनी सांगितलं नको. अहो राहू द्या म्हटले महाराज, धर्मशाळेचं कामही उपयोगाला येतील. महाराजांनी सांगितलं नको. दुसरी एखादी धर्मशाळा बांधा म्हटले नको. चांगली गाडी घ्या म्हटले नको. पैशाचा अभिमान जागा झाला, आणि सावकाराने सांगितलं हो महाराज
अहो अशा काळामध्ये 1,00,000 रुपये घ्या घ्या म्हणणारा माझ्यासारखा माणूस तुम्हाला कोणी सापडेल का? ताड दिवशी जोग महाराज उभे राहिले आणि सांगितलं, सावकार अहो अशा काळामध्ये 1,00,000 रुपये घ्या घ्या म्हणणारा तुमच्यासारखा माणूस सापडेल, पण अशा काळामध्ये तुमचे 1,00,000 रुपये नको नको म्हणणारा माझ्यासारखा पठ्ठ्या तुम्हाला कोणी सापडेल का सांगा म्हटले महाराज. नाहीच घेतले 1,00,000 रुपये. त्यांच्या जागेवर म्हणजे तुमचा डोळा माह्यारोजे समजायचं, माह्यामुळावर उठले तुम्ही सगळे, हे का नाही घेतले 1,00,000 रुपये. पण आपल्याच बीड जिल्ह्यातील प्रातस्मरणीय संत सद्गुरू बंकट स्वामी महाराजांनी विचारलं, का नाही घेतले पैसे? तर उत्तर ऐका. सद्गुरू जोग महाराजांनी सांगितलं, रक्कम घेतली नाही त्याचं कारण आहे, मी पुण्यामध्ये राहत असताना याच्या वडिलांना फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक लोकांचे मुंडके मोडून याच्या वडिलांनी ही संपत्ती कमवलेली आहे. याचे 1,00,000 रुपये जर संस्थेला वापरले तर माझी वारकरी शिक्षण संस्था 10-20 वर्षात मोडकळीस येईल. मला माझी वारकरी शिक्षण संस्था 10-20 वर्ष टिकवायची नाही तर मला माझी वारकरी शिक्षण संस्था जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत मला माझी वारकरी शिक्षण संस्था टिकवायची. नाहीच घेतले 1,00,000. कुठून येतात विचार केला आणि चाललेत कुठं याचा विचार करायचा. आपण पंढरपूरला गेलं, आळंदीला गेलं तर वाळवंटामध्ये भिकारी बसलेले असतात आणि आपल्याकडं पाहिलं 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराना, 1-2 पैसा द्यावो धर्माला. एवढा काय भिकाऱ्याचा चांगला आवाज नसतोय, पण मी असंच म्हणायला आपला 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकरांना असं म्हटलं की दया उत्पन्न झाली. खिशातले 200 रुपये काढले, भिकाऱ्याच्या हातात दिले. एवढा आनंद झाला त्याला. सकाळी सकाळी 200 रुपये भेटले. समोर दुकान पाहिलं, देशी दारूचे दुकान, आणि देशी दारूच्या दुकानात गेला आणि चांगली 200 रुपयाची दारू पिऊन आला. मग मला सांगा, आपण दिलेलं दान सत्कार्याला गेलं का? नाही. म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर अन्नदान करायचं, म्हणजे आपलं दान कधी व्हायला जात नाही. विठ्ठल धनाच्या ठिकाणी जागा राहायला शिकवलं. धन. 2 नंबर दारा. दारा म्हणजे पत्नी, पत्नी म्हणजे बायको, बायको म्हणजे अर्धांगिनी. भागाभागात बायकोला वेगवेगळ्या नावाने हाक मारण्याची पद्धत आहे. जिजा आपल्या गावात बायकोला काय म्हणते तर काय बायकोच म्हणतात ना, असं मला वाटलं काही अवघड म्हणते का काय. भागाभागात बायकोला वेगळ्या नावाने हाक मारण्याची पद्धत आहे. बघा माऊली, काही भागात बायकोला बायको म्हणतात, काही भागात बायकोला पत्नी म्हणतात, काही भागात बायकोला धर्मपत्नी म्हणतात, काही भागात बायकोला अर्धांगिनी म्हणतात, काही भागात बायकोला खटलं म्हणतात, काही भागात बायकोला भांडवल म्हणतात, काही भागात बायकोला आमच्या पोराची माय म्हणतात, काही भागात बायकोला आमच्या भांडीची माय म्हणतात, काही भागात बायकोला होम मिनिस्टर म्हणतात, काही भागात बायकोला गृहमंत्री म्हणतात, इंग्लिशमध्ये बायकोला मिसेस म्हणतात. काय म्हणतात? मिसेस. मला बरेच दिवस कळत नव्हतं हे मिसेस म्हणजे एवढं विशेष काय असं. मग एक दिवस मी डिक्शनरीच काढली आणि डिक्शनरीत मला शब्द आढळला मिस. आपण काय म्हणतो, मिस्टेक झाली म्हणतो का नाही. मिस म्हणजे चूक करणे, आणि मिस म्हणजे बघा ध्यान द्या, मिस म्हणजे चूक करणे आणि मिसेस म्हणजे सारख्या चुका करणे. इट इज कॉल्ड ॲज बायको. भागाभागात बायकोला वेगवेगळ्या नावाने हाक मारण्याची पद्धत आहे. सातारा सांगलीकडे तर वेगळ्याच नावाने हाक मारतात. जेवायला बसलो ताई चपात्या घेऊन आले. म्हणलं दादा ह्या तुमच्या कोण आहेत? ते मला महाराज आमचा बारदा नाही हो. कोणाला म्हणला बारदा ना? बायकोला. मलाही तेवढा चान्स सापडला. मी म्हणलं ताई तुम्ही ह्यांचे बारदाना तर हे तुमचे कोण आहेत? ती म्हणली महाराज हे आमचं भांगारे. आता हे बारदाना म्हणलं हे भांगारच असेल ना. भागाभागात पत्नीला वेगवेगळ्या नावाने हाक मारण्याची पद्धत आहे. दारा हा शब्द वापरला. दारा म्हणजे पत्नी. पत्नीच्या ठिकाणी जागा राहायला शिकवलं. कसं जागा राहायचं? आपली पत्नी परमार्थाला अनुकूले का प्रतिकूले जागा राहायला शिकवलं. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आपल्या गावामध्ये सप्ताह चालू, नवऱ्यानं बायकोला म्हणा होय रे अरे आपल्या गावात ह्या वर्षी सप्ताह चालू आहे, चांगलं कितवं वर्ष? 53 वर्ष झाले आपल्या सप्त्याला.
मला असं वाटतं ह्या वर्षी आपल्या गावात त्या सप्त्याच्या काल्याची पंगतच आपण घ्यावा. लगेच बायकोनं म्हणावं, बाई 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 कायच तुम्हाला बजरंगबलीने बुद्धी दिली. मीच तुम्हाला म्हणणार होते काल्याची पंगत घ्या आणि लगेच तुमच्या डोक्यात आलं काल्याची पंगतीचं. असं समजायचं आपली पत्नी, आपली बायको, आपली बारदाना परमार्थाला जागी आहे असं समजायचं. आणि आपण म्हणा होय रे ह्या वर्षी गावातल्या सप्त्यात जरा काल्याची पंगत घ्यायची का. हा काल्याची पंगत घ्यायची. हाय काही लोकांना उपकार जेवतात गिळी तिथे देतात निघून असं समजायचं. आपली पत्नी परमार्थाला प्रतिकूल आहे जागर राहायला शिकवलं. दारा 3 नंबर पुत्र. पुत्र म्हणजे मुलगा. इतिहासामध्ये 2 माता आपल्या मुलाच्या ठिकाणी जागी राहिल्या. त्याच्यातली पहिली माता मदालसा. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे ते का वेळे म्हणावे. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांदा. वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांदा. रवा रवा दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाला. रवा रवा दुर्गंधी रे अमंगळेचा बाला. स्मरे त्यारी हारा शरणाचा इव मिळता. अरे हरी हरा शरणाचा योग मिळता. पर्ये दे मदालसा. सोहम बाळा पर्ये दे मदालसा. सोहम रे बाळा दे मदालसा. सोहम बाळा हरी दे मदालसा. सोहम बाळा. आपल्या बाळाला पाळण्यामध्ये उपदेश केला. बाळा हे नाशवान शरीर आहे. भगवान परमात्म्याचं भजन कर आणि त्या देवाला प्राप्त करून घे. पहिली माता मदालसा. आणि दुसरी माता या महाराष्ट्राच्या मातेमध्ये झाली. त्या मातेचं नाव आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की ज्या मातेनं माझ्या छत्रपती शिवरायांना घडवलं. म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आली तर पहिल्यांदा वंदन आपण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना करतो. जिजा माऊली गे तुला वंदनाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. जिजा माऊली गे तुला वंदनाही. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सार मुजरमानाचा मानाचा जिजाऊला. मुजरमानाचा मानाचा जिजाऊला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सार मुजरमानाचा मानाचा जिजाऊला. मुजरमानाचा मानाचा जिजाऊला. पहिल्यांदा वंदन आपण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना करतो. माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला. माहिती आपल्याला पुढं काय आहे. म्हणून पहिल्यांदा वंदन राष्ट्रमाताला करतो. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराज जन्माला येतील
पण त्याला कूस तशी पवित्र असली पाहिजे. मासाहेबांना डोहाळे लागले. सर्व दास्याने विचारलं, मासाहेब काय खावं असं वाटतं? त्यावेळेला मासाहेबांनी सांगितलं, आम्हाला काही खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. मग डोक्यामध्ये जिरेटोप घालावा असं वाटतो, कमरेला तलवार म्यान करावीसे वाटते आणि घोड्यावरती बसून शत्रूची मुंडकी तलवारीने सपासप कलम करावेसे वाटतात. असे आम्हाला डोहाळे होतात आणि अशाच्याच पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत असतात. अशा वाघिणीचा तो छावा हो मला पवडा बी म्हणता येते, पण लय दाट पेरल्यावर कंस बार केले पडत असतात. म्हणून सर्व महिलांना माझी विनंती आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराज जन्माला येतील तसे तुम्हाला डोहाळे होणं गरजेचं आहे. पण डोहाळेच व्हायनात आजकाल. कोणाला मातीच खावा वाटते, कोणाला राखच खावा वाटते, कोणाला तर भितडीचे पोपडीच खावा वाटते. काय कसे शिवाजी महाराज जन्माला येतील? म्हणून लेकराची पहिली गुरु जर कोण असेल तर ती त्याची आई असते. म्हणून आपल्या घरामध्ये लेकराला पसायदान, महाभारत, मनाचे श्लोक, हरिपाठ, हनुमान चालीसा, वीर अभिमन्यू, भगतसिंह, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद आपल्या लेकराला शिकवा. पण तुम्ही हे शिकवत नाही. तुम्ही काय म्हणता माहिती का? इकडे बस समोर, तुझ्या चुलतीचं काम ऐकायचं नाही आणि त्या डंगरीचं तर अजिबात ऐकायचं नाही. डंगरी म्हणजे कोण रे? थांबा, डंगरी म्हणजे कोण? ते म्हणणारच नाही दादा, त्यांना माहिती डीपीवरचा आकडा पडणार. म्हणून माझी विनंती आहे सर्व माता माऊला, आपल्या लेकरांना घरामध्ये योग्य संस्कार द्या. विठ्ठला धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुन महाराज म्हणतात, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. आपल्याला वेळोवेळी जाग केलं. आता जागा रे भाईनो जागा, जग जोगी जाग जाग बोलती. क्रांती केली सगळ्या साधू संतांनी. खरं तर क्रांती करण्याचं सामर्थ्य या युगामध्ये. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. या नरदेहामध्ये आल्यानंतर माणसानं ठरवलं आपल्याला देव व्हायचं, तर माणूस देवही होऊ शकतो. फक्त ठरवलं पाहिजे. आज विज्ञानानं ठरवलं तर विज्ञान एवढं पुढे गेलंय. आज माणूस चंद्रावर गेलाय, मंगळावर गेलाय, बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग, एवढं विज्ञान आज पुढे गेलं. अहो दात जरी नसले तरी खोबळा बसून लोक रविवार साजरा करतात. खोबळा बसून रविवार साजरा करतात लोक. एवढं विज्ञान आज पुढे गेलंय. गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी विज्ञान सांगतं. हृदयाचे ठोके किती पडतात विज्ञान सांगतं. एखाद्यानं कीर्तनात बाहेर मोबाईल काढला, फेसबुकला कीर्तन केलं तर घरी बसल्या बसल्या 5,000 मित्र आजचं कीर्तन पाहतात. अहो सध्या IPL चालू आहे, बाहेरच्या राज्यात, आणि पाहतोय आपल्या घरी बसल्या बसल्या. किती विज्ञान आज पुढे गेलंय. एवढं विज्ञान पुढे गेलं. 53 वर्ष आपल्या सप्त्याला झालेत. ज्यावेळेला 100 वर्ष आपल्या सप्ताहाला होतील त्यावेळेला पंक्तीला वारकरी न्यायचा आणि जीव घालायचा अशी फॅसिलिटी राहणार नाही. मग डायरेक्ट मशीन आणायचं जेवायला आणि मनपाट ठेवायचं. डायरेक्ट संदीपान गुरुजीला उचलायचं आणि मशीनमध्ये टाकायचं, बटन दाबायचं, खर पलीकडून ढेकर देऊनच गुरुजी बाहेर. एवढं विज्ञान गुरुजी पुढे जाणार आहे. अहो आंघोळ करायचं सुद्धा मशीन आलंय. आंघोळ करायचं काय करायचं जिजा, डायरेक्ट तुम्हाला उचलायचं मशीनमध्ये टाकायचं आणि डायरेक्ट 2 हात येणार वरून. हात आले की वरून पाणी पडणार, लगेच शॅम्पू, लगेच डोकं चोळणार, लगेच डोळे चोळणार, लगेच गालं चोळणार, इथं येणार आणि लाईट जाणार. नाही पुन्हा येणार. जनरेटर असतं नाही का, एवढं काही घाबरू नका तुम्ही. एवढं विज्ञान आज पुढे गेलंय. अहो महिला सुद्धा किती पुढे गेल्यात आज. आम्ही मुंबईला कीर्तनाला जातो, एसटी ड्रायव्हर सध्या महिला आहेत. शासनानं 50% आरक्षण महिलांना दिलंय. आणि संप्रदायात बघा ना तुम्ही, नाशिक जिल्ह्यात तर काय चालू आहे. 8 कीर्तनकारापैकी 6 कीर्तनकार या महिला आणि 2च कीर्तनकार हे पुरुष. माझी विनंती आहे 50-50 राहून द्या. आणखीन काही दिवसांना जर आमच्या जर शिरकाव केला तर आपला 1च नंबर. कुडात महाराज चाललो येण्याच्या पाऱ्याला. बघा ना तुम्ही आज महिला किती पुढे गेल्या. कीर्तनाला सुद्धा बघा तुम्ही, आरक्षण ह्यांना 50% पण आपल्यात अतिक्रमण 70% आल्यात.
म्हणून देवानं सुद्धा सगळे कामं यांच्याकडे वाटून दिलेत. घर सांभाळायचं महिलांनी, स्वयंपाक करायचा महिलांनी, तुरी काढायच्या महिलांनी, कांदे काढायच्या महिलांनी, सोयाबीन काढायची महिलांनी, एका घराचे 2 घर करायचे. ते तर मेन काम आहे तुमचं, ते तर पाया भरणीचं काम आहे. एवढं विज्ञान आज पुढे गेलं. चंद्रावर, मंगळावर बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग एवढा माणूस पुढे गेला. पण असं एक क्षेत्र आहे तिथे मात्र विज्ञान आणखीन पुढे गेलं नाही. त्याचं नाव आहे ते म्हणजे मरण. तुकोबाराय म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई. जावे हे सर्वस्व टाकोनिया, टाकोनिया जावे हे सर्वस्व टाकोनिया, जावे हे सर्वस्व टाकोनिया, जावे हे सर्वस्व टाकोनिया. मने काही न धरावी आस, जावे हे सर्वस्व टाकोनिया, जावे हे सर्वस्व टाकोनिया. मने काही न धरावी आस, जावे हे सर्वस्व टाकोनिया, जावे हे सर्वस्व टाकोनिया. मग तेथे न चाले काही, काही चालणार नाही. सत्तेला पाहून यम घाबरत नाही. माझ्याकडे बघा, सत्तेला पाहून जर यम घाबरत असता महासरकार तुमच्या जीवावर आहे. सत्तेला पाहून जर यम घाबरत असता तर या भारत देशातला पंतप्रधान मेला नसता. बर, पंतप्रधान मेले का नाही? मेले. काही पंतप्रधान पदावर असताना मेले आणि काही स्वतःच्या बॉडीगार्डने मारले. बॉडीगार्ड म्हणजे अंगरक्षक, संरक्षक. आपल्या भारत देशामध्ये एक पंतप्रधान होऊन गेले, त्यांचं नाव इंदिरा गांधी. माझा जन्मही नव्हता त्यावेळेला, माझा जन्मच 92चा. इंदिरा गांधीला स्वतःच्या अंगरक्षकाने मारलं. अंगरक्षक कशाला ठेवतो आपण? आपलं संरक्षण व्हावं म्हणून. आता जिजा माझे कोण आहेत? माझे बॉडीगार्ड आहेत. पण समजा ह्यांच्या मनात काळं पांढरं आलं. कोणाच्या? ह्यांच्या. ह्यांचं श्रीराम महाराजाचं काहीतरी कनेक्शन झालं आणि त्याने सांगितलं महाराजाचा काटा काढ. तसं येणार नाही तुमच्या मनात, पण आलं समजा मनात. काय सांगता? जशी जिजाने काठी घेतली की नीट आहे का? माऊलीचा काय संबंध ह्याच्यात आहे का? बघा, हे माणसं तिसऱ्या म्हणजे काठी ह्यांनी घालायची, ह्यांनी डोक्यात घालायची. लगेच काठी घेतली, माझ्या डोक्यात घातली, मला संपवलं. खरं सांगा, हे माझ्या कोणासाठी आहेत? माझ्यासाठी का नाही? पण जर ह्यांनीच मला संपवलं, कुंपणाने शेत खाल्लं, तर करायचं काय? सत्तेला पाहून यम घाबरत नाही. 1. 2 नंबर, संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. संपत्ती म्हणजे पैसा. खरं तर यमाच्या घरी माणसावर फार उपकार आहेत. यम आणखी भ्रष्टाचार करीत नाही. सध्या इंद्रापासून तर उंदरापर्यंत भ्रष्टाचार चालू आहे. वाळू खाय, मुरुम खाय, डबर खाय, सिमेंट खाय, शाळा खाय, गट्टू खाय, नाल्या खाय, डांबर खाय, संडास खाय. मी म्हणणार नव्हतं पण तुम्ही म्हणले म्हणून म्हणलो. आहे का? माझं असं एक प्रामाणिक मत आहे, बाकीच्या कोणत्या का स्कीम खायनात बरं का, पण ही संडास स्कीम नव्हतीच खायला पाहिजे ना. पण काय वृत्ती भिकारी झाली, ही सुद्धा स्कीम चाटून पुसून आणली लोकांनी. कितीच भ्रष्टाचार झालाय, कितीच भ्रष्टाचार झालाय. अहो, एवढा भ्रष्टाचार झाला माऊली, एका दिवशी पोलीस स्टेशन मध्ये चोरी झाली. तुम्हाला काय सांगू, किती भ्रष्टाचार झालाय बघा. तुकोबाराय म्हणतात, यम नाही धरीत कुणाची प्रतिष्ठा. यम कुणाची प्रतिष्ठा धरत नाही. यम आणखीन लाच घेत नाही. यम रिश्वत घेत नाही. साध्या बीड जिल्ह्याच्या भाषेत यम आणखीन टेबलच्या खालून घेत नाही. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कोणी प्राणा, वनराचा पालनी जैसी धन्या, चोर यातना धरितो तो. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कोणी प्राणा, ओढाळचा पडे जैसे धन्या, यमाशी करुणा. त्याला कशाची करुणा आहे? संपत्तीला पाहून यम घाबरत नाही, टेबला खालून घेत नाही.
आणि संपत्तीला पाहून यम घाबरत असतात, तर श्रीमंत लोकांनी यमाला चेक दिला असता, वाटेन तेवढा आकडा टाक म्हणजे असे सही मी करतो. पण संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. 3 विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. विद्वत्ता म्हणजे चतुर. किती हुशार असू द्या, तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. पुण्यामध्ये एक बाई आहे, तिचं वजन आहे 600 किलो. बाबू नाही खरंच आहे. किती वजन आहे? 600 किलो. आणि वजनाला कंटाळी म्हणून तिनं ठरवलं आता राहायचं नाही, जीव द्यायचा. वजन 600 माझ्याकडे बघा. आणि 10व्या मजल्यावर गेली, 10व्या मजल्यावर उडी मारली, धापदिशी खाली पडली. 10-20 लोकांनी उचलली, दवाखान्यात नेली. 15 दिवस आयुष्य मध्ये राहिली. 16 दिवशी सिद्धर आले, डोळे उघडले. नवऱ्याला विचारलं मी कुठे? नवऱ्याने सांगितलं दवाखान्यात. तिने सांगितलं मी मेले कस काय नाही. नवऱ्याने सांगितलं तू 10व्या मजल्यावर गेलती, वरून तू उडी सुद्धा हाणली, पण ज्यांच्या अंगावर उडी हाणली ते 3 मेले तर तू वाचलीस. 650 किलो जगतीन का मरतीन खालचे कशाला? सत्तेला, संपत्तीला आणि विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. नाही त्या यमाशी करुणा. संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. चढ़ता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. तू यहाँ मुसाफिर है, बेकरार पानी है. 4 दिन की तेरी महिमा, तेरी जिंदगानी है. आदि सोच ले, आदि सोच ले, फिर भी ये कर ले मौका, हाथ न तेरे आएगा. ढलता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जाएगा. जाणत प्रत्येकाला येते नाही उरू आले अवतार. एरते पामर जीव किती. पण आज मी ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्या कोणी साधकाने भगवत भक्ती अंतकरणामध्ये देवाची साठवण केली, त्यांच्या जीवनामध्ये कोणती क्रांती घडली, त्याचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. त्याची सरली रझार, त्याची सरली रझार, कांची सरली रझार, कांची सरली रझार. सफल व्यापार, झाला सफल व्यापार, व्यापार. त्यांची सरली रझार, त्यांची सरली रझार. सफल व्यापार, सफल व्यापार. कांची सरली रझार, कांची सरली रझार. त्यांची सरळी रझार, झाला सफल व्यापार. महाराज म्हणतात आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये मरावं लागत नाही. संत या मृत्यू लोकात मनाच्या मर्जीने येतात, वाटेन तोपर्यंत राहतात, ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला निघून जातात. उदाहरण क्रमांक 1 देतो. तुकाराम महाराज या मृत्यू लोकांमध्ये येत नव्हते, कारण अवतार होता नामदेव महाराजांचा. जगद्गुरु तुका अवतार अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतो निया. येत नव्हते. देवाने सांगितलं जा लोकांचा उद्धार करा, भजन करा. महाराजांनी सांगितलं देवा जाईल, पण येताना चौघाच्या खांद्यावर येणार नाही, न्यायला तुला यावं लागेल. असा करार केला. असा करार कुठे होतो? लग्नामध्ये होतो. माझ्याकडे बघा, मोबाईल ठेवून द्या जरा बाजूला. तुमच्या इकडे लग्न होते का? काय पहाडातले ऋषी थोडेच आहेत तुम्ही? होतेत का लग्न? हा, लग्न होत असेल तर डोळ्यासमोर प्रसंग आणा. लग्न लागलं जातं. अनेक मंडळी चांगली चांगली मंगलाष्टक म्हणतात. मंगलाष्टक झाल्यानंतर साडू भरण्याचा कार्यक्रम आणि 6 वाजता अत्यंत इम्पॉर्टंट महत्वाचा कार्यक्रम, त्याला आपल्या बीड जिल्ह्यात वाट धावण्याचा कार्यक्रम म्हणतात. आणि मग ते गाडी सजवलेली, मारुतीच्या मंदिरासमोर गाडी उभी लावलेली, त्याच्यात नाव लिहिलेलं रबने बना दी 2 जोडी.
माझे म्हणून तुझे झाले, केली शेवटी मामाचीच केली, आहे की नाही, असं त्याच्यात लिहिलेलं असतंय. आणि गाडी ते सजवलेली असते फुलांनी, आणि त्या तिथपर्यंत वाजंत्री गाणे वाजवीत वाजवीत तिथपर्यंत पोरीला घेऊन येतात. बाबुलकी दोआईली तिच्या निसली माहेरची साडी, जाते लाडाची लेक आज सासरी, गाणे वाजवीत तिथपर्यंत घेऊन येतात. आणि पोरगी सगळ्यांच्या पाया पडते. डोळ्यासमोर आणा प्रसंग, सगळ्यांच्या पाया पडते. आईच्या, मामाच्या, मामीच्या, चुलत्याच्या, चुलतीच्या, भाऊकीच्या, सगळ्यांच्या पाया. पण एका व्यक्तीच्या जवळ येते, पाया न पडता त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये पडते, मोठ्या मोठ्याने हंबडा फोडते, रडायला सुरुवात करते. ती व्यक्ती म्हणजे त्या मुलीचा कोण राहतो? बाप राहतो. खरं तर त्यावेळेला मुलगी रडते काय नवलय, त्यावेळेला मुलीचा बाप रडतो, हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. म्हणून बापाला रडवण्याची ताकद या विश्वाच्या पाठीवर जर कोणाची असेल तर ती ताकद त्या मुलीमध्ये राहते. म्हणून मुलीला कधीही कमी समजायचं नाही. का पाहिजे मुलगी माहिती का? अंतिम समयाला ज्या वेळेला बाप धरणीला पडतो, सर्व पाहुणे विचारतात, मुलं विचारतात, काय खावंसं वाटतं बाबा, त्यावेळेला बाप म्हणतो, पोरांनो मला काही खाण्याची इच्छा नाही, पण एकदा माझ्या ताळडीला निरोप पाठवा आणि डोळे भरून माझ्या लेकीला मला पाहू द्या. लेकीला निरोप पाठवला जातो. लेक बापाच्या समोर उभी राहते. लेकीचा हात आपल्या हातामध्ये बाप घेतो. तायडे काळजी घे, आता निघतो मी, माझी वेळ झालेली आता. आणि त्याच दिवशी मरण्याकरता मोकळा होतो तो म्हणजे मुलीचा बाप राहतो. मुलगी सासरी काहीही सहन करेल, पण जन्मदात्या आई बापाचा अपमान मुलगी कधीही सहन करणार नाही. एखाद्या वेळेला जर सासू आई वडिलांवरती घालून शिवाय द्यायला लागली तर ताड दिवशी मुलगी उभी राहील. सासूबाई एक वेळेला अंगावर पेट्रोल, राखेल, डिझेल टाकून मला पेटून द्या, पण खबरदार जर माझ्या आईचं आणि माझ्या बापाचं नाव घेतलं तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असे म्हणणारी जर कोण असेल तर तिचं नाव म्हणजे मुलगी आहे. 4 मुलांना जर नाही सांभाळलं तर 5वी मुलगी म्हणते, पप्पा तुम्ही माझ्याकडे येऊन राहा, मी तुम्हाला सांभाळते. हे म्हणण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ते ताकद त्या मुलीमध्ये राहते. म्हणून मुलगी झाल्यावर कधीही नाराज व्हायचं नाही. मुलगी झाल्यावर स्वाभिमानाने सांगायचं मला मुलगी झाली. कधी न रडणारा बाप रडतो. दाटून कंठ येतो ओठात ये गाणे जा पुल्या घरी तू लाडके सुखाने ताटून कंठ येतो. त्यावेळेला रडणारा मुलीचा बाप आहे. म्हणून आज आपल्या कीर्तनात ज्यांना ज्यांना मुली आहेत स्वाभिमानाने सांगायचं की मला मुलगी आहे. आज आपल्या कीर्तनात ज्यांना ज्यांना मुली आहेत, मुलींसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला सांगा. श्रम महाराजाला किती 2-3 मुली? वाह क्या बात आहे. माऊलीला बहीण आहे का नाही? वाह. मच्छिंद्र महाराज मुलगी आहे? वाह भाग्यवान आहेत. गुरुजीला 3. वाह. भाग्यवान आहेत. एकदा एका माणसाला विचारलं पोरगी किती, ती मला नाही, पहिल्याच घासाला खाडा लागला मला. इथं चांगलं सगळ्यालाच हाई म्हणले, जेवढ्या जेवणाला विचारलं तेवढं. आणि मुलगी झाल्यावर स्वाभिमानाने सांगायचं मुलगी झाली. दाता बोला आहे का नाही का? बरोबर मला माहित होतं म्हणून विचारलंय मी. हा त्याला आमच्या जुने सोवंकडी दत्ता महाराज. मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही, पण मुलगी झाल्यावर सगळ्यात जास्त नाराज कोण होतं माहिती का तुम्हाला? आपण फक्त दवाखान्यात भेटायला जायचं ह्यांना पोरगी झाल्यावर. काय झालं? पोरगी झाली रे. एवढं वाकडं तोंड करता होय रे तुम्ही पोरगी झाल्यावर. आणि ह्या कोण आहेत? मुलीच आहेत ना. तुम्ही तुमच्या आईच्या पोटात असताना आईने विचार केला असता पोरगी नको तर असता का इथं? मोरवडला असता का? उपकार माना तुमच्या आईनं तुम्हाला जन्म दिला. जर तुम्हाला वाटत असेल भगतसिंह जन्माला यावे
तर अगोदर विद्यादेवी पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल प्रभू रामचंद्र जन्माला यावे, अगोदर कौशल्या माता पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल भगवान श्रीकृष्ण जन्माला यावे, अगोदर देवकी माता यशोदा माता पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, तर प्रत्येकाच्या घरामध्ये अगोदर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब पाहिजे. म्हणून मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही, स्वाभिमानाने सांगायचं मला पोरगी झाली. आणि नाहीतरी पोरीला संस्कार वेगळे असतात पोरापेक्षा. तुमच्या घरी फक्त पाहुणे येऊ द्या, फक्त पाहुणे येऊ द्या आणि पोराला काम सांगा, बांट्या पाहुणे आले दूध आण तेवढं. ती ग्लास घेतो, ग्लासमध्ये 5 रुपये घालतंय. पाहुणे सर्व असं वाजायचं चालतंय. म्हणते बघा तुमच्या घरी दूध आहे का. इज्जत उघडी करतं, इज्जत. पण तेच काम त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या ताळडीला सांगा, अशी झाकून येते दूध. आणि पाहुण्याला सुद्धा कळत नाही ह्या पोरीने काय आणलंय म्हणून. हिचं नाव म्हणजे मुलगी आहे. बरं मला खरं सांगा, तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम मुलगा करतो की मुलगी करते? हा, मुलगी. मग जमीन इस्टेट प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे? कोणाच्या वंशाचा? जेव्हा वंशाचा आणि मग बायको म्हणते बघा ना बाब्या पिऊन आलो, तुम्ही पानगा खाली घुसा, घुसा पानगा खाली. ती कोण शिळीचं लोंढण बाब्याचा बाप पानगा खाली. एखादा माणूस उठून म्हणला का, एखाद्या माणसाची मुलगी म्हणली का पप्पा कुठे त्यांच्या डोक्यात दगड घालते, अहो म्हटली का. मुलीला संस्कार वेगळे आहेत. म्हणून मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही, स्वाभिमानाने सांगायचं पोरगी झाली. आणि नाहीतरी टेन्शन. आता मग झालेलं तुम्ही माऊलीकडे बघू नका. अहो कोणी देईन चालता चालता, कोणी पोरग आहे बिचार. आता याचं बी लय पटकन उरकून घेतलं. हो, आता टेन्शन पोरीच्या बापाला नाही, आता टेन्शन कोणाच्या बापाला आहे? पोराच्या बापाला. एक काळ असा होता मच्छिंद्र महाराज की पोराच्या बापाने लई शायनिंग घातली. पोरीचा बाप यायचं पोराच्या बापापाशी, एवढी आमची पोरगी पदरात घ्या, लगे पोराचा बाप फुगायचं. तुम्ही कुठं आम्ही कुठं, आमचा अवकांडा तर तुमचा प्रपंच, एवढं वजन हाणायचं. आता असे जिरली पोराच्या बापाची, असे दिवस बदललेत. लग्नाचा पूर्ण खर्च पोराचा बाप करतोय आता. आणि जेवायला भारी भारी पदार्थ, आणि पोरीचा बाप पंक्तीमधून फिरतोय फेटान तुरान. सापडा आला. आणि पोराचा हात अरे धोय लेकर बघून वाढ रे. मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही, झाली काय असं नाही, वाकडं तोंड करायचं. आनंदाने सांगायचं मला पोरगी झाली म्हणून. बरं जाऊ द्या, हसायसाठी घेऊ नका. 10वीचा निकाल लागला आज, पहिली कोण आहे? पोरगी. 12वीचा निकाल लागला, पहिली कोण आहे? MPCचा निकाल लागला, पहिली कोण आहे? UPCचा निकाल लागला, पहिली कोण आहे? नेट सेटचा निकाल लागला, पहिली कोण आहे? अरे भारत देशाची राष्ट्रपती कोण आहे? बदिरी झालीत माणसं. कोण आहे? मुलगी आहे. म्हणून मुलीला मारायचं नाही, जन्माचं स्वागत करायचे. तिच्या गळ्यात पडते बापाच्या, मोठ्या मोठ्याने टाळू पडते. आणि त्यातली एक गंमत सांगतो. जुन्या काळात पोरी जाताना रडायच्या. जुन्या काळात पोरी जाताना रडायच्या, आता रडतच नाहीत. लग्न जमलं की पुंडलिका वरदे हरिटल श्रीनाथ. मग 3 महिने लग्न जमतंय, काय कार्यक्रम? एकच, हॅलो जेवण झालं का? काय खाल्लं? मुरुम खाल्लाय. काय ढेकळं खाईन काय? भाकरच खाईन ना ते. जुन्या काळात पोरीला मोबाईल नव्हता, म्हणून तिला माहिती आहे मी जर आता गेले तर 6 महिने माझा बाप मला भेटणार नाही.
म्हणून मोठ्या मोठ्याने टाहो फोडायला लागली बापाच्या गळ्यात पडून. बाप म्हणतो ताडे बस गाडीत. तरी सुद्धा मुलगी गाडीमध्ये बसत नाही. बाप म्हणतो हे बघ आज शुक्रवार आहे, रविवारी स्वतः तुला न्यायला येतो. मग बसते का? पोरगी म्हणते बाबा मी गाडीत बसते पण रविवारी वाट तुमची पाहिजे. तुम्ही म्हणतात बंट्याला पाठवतो आणि पिंट्याला पाठवतो, ते चालणार नाही, न्यायला तुम्हाला यावं लागेल. गाडीत बसते, निघून जाते आणि रविवारी वाट पाहते आपल्या बापाची. बाप घ्यायला जातो आणि बापाच्या समवेत पहिल्यांदाच मुलगी माहेराला येते. किती आनंद, आनंदाला पारावार नाही. तसं तुकोबाराय म्हणतात देवात जातो मृत्यू लोकात पण चौघाच्या खांद्यावर येणार नाही. तुला सांगतो आताच, न्यायला तुला यावं लागेल. करार केला. महाराज मृत्यू लोकात आले, अखंड भजनच केलं. एने सुखे रुचे एकांताचा वासो, नाही गुण दोष अंगायत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे म्हण क्रीडा करी, घंटागमंडल देह उपचारा, जाणवी शिवारा अवसरो, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आनंदाचे डोही आनंद करम, आनंदाचे डोही आनंद करम, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद करम, आनंदाचे डोही आनंद करम. जिथे जातो तेथे तो माझा संगाती, चालवी सिंहाती धरणीया, जिथे जातो तेथे तो माझा संगाती, जिथे जातो तेथे तो माझा संगाती, जेथे जातो तेथे तो माझा संगाती, तो माझा हे तुकोबारांचे प्रसिद्ध अभंग आहेत. अखंड भजनच केलं. आणि आता निघायची वेळ आली. चांगली माणसं काम झाल्यावर जास्त दिवस राहत नाहीत. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, ज्यांची समाजाला गरज आहे ते माणसं जास्त दिवस राहत नाहीत. पाहुणे कटळले, सुना कटळल्या, नातरुंड कटळले, बायको म्हणते उठाय दोन तुमचा लय कुम्मट वास सुटलाय. सगळे कटळले. ते 110 वर्ष जगल्याशिवाय राहत नाही. 3दा पाहुणे वापस गेले, येऊन गेलं म्हणून नुसतं पण तर असं करायचं. पाहुणे म्हणायचे थोडी वांग्याची भाजी, शिरा करायचा का शिरा, थोडा भात, मरायला लागलं तरी असं असं करते. ज्याला सगळं गाव कटळलं ते मराना, पण ज्यांची गरज आहे
जास्त दिवस राहत नाहीत. आतापर्यंत जेवढे राष्ट्रपुरुष महापुरुष संत झाले त्यांची यादी पहा. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जर सोडले तर जास्त आयुष्य नाही लाभलं कुणाला. तुकोबाराने विचार केला आपलं काम झालं, निघायचं आता. म्हणून देवाला पत्र पाठवलं. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, एवढा करावो, एवढा करावो, एवढा करावो. तरी महाराजांना देव न्यायला येणार. महाराजांनी दुसरा अभंग लिहिला. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई, देवापर्यंत निरोप गेला आणि देवानं मोर्चा वळवला देहो गावाला तुकोबारांना न्यायला. म्हटले महाराज चला तुम्हाला न्यायला आलो. जेवायला बनवलं. सर्वसामान्य महाराज जर जेवायला यायचा आहे घरी तर पंचपक्वानाचं जेवण केलं आज महाराजांच्या घरी. मला पण विश्वाचा नायक गतीर भरता प्रभू साक्षी असा असणारा भगवान परमात्मा तुकोबारांच्या घरी यायचं. मग देवा जेवायला किती भारी करायला पाहिजे. काही नाही. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार गोप मुडकी जरा जर, काय करू उपचार गोप मुडकी जरा जर, दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या काय करू उपचार, दरदरीत पाण्या माझी रांधिलेल्या कन्या काय करू उपचार, काय करू उपचार गोप मुडकी जरा जर, काय करू उपचार गोप मुडकी जरा जर. देवानं कन्या एवढ्या आवडीने खाल्ल्या कारण 5000 वर्षापूर्वी खाल्ल्या होत्या. चल विदुरा घरी जावे उद्धवजी, चल विदुरा घरी जावे, बड़े बड़े मंदिर कोण्या काम के, बाबा घर नहीं पावे, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. म्हटले चला झालं जेवण आता. नाही म्हणले थांबा. मोरवड मध्ये जातो आणि विचारतो कोणाला वैकुंठाला यायचं का. देहूला आले. चालायचं का मला वैकुंठाला, कोणाला यायचं का. महाजीव चाललाय यायचं का मला वैकुंठाला कोणाला. अहो माझ्याकडे बघा यायचं का कोणाला. म्हटलं लोक मला वेडा झाला तू काय. तुकोबाराय म्हणतात आज मला वेडा म्हणतात यायचं म्हणा ना. नाही तसं काय रे. बरोबर ठीक आहे. तुकोबाराय म्हणले मला आज वेडा तू काय म्हणताल. माऊली चालू आहे कधी. पण एक दिवस असा येईल धन्य मानविल इहालो किलो का भाग्या मी तुका देखलिया. एक दिवस असा येईल की स्वतःला तुम्ही भाग्यवान समजताल की आम्ही तुकोबारायांना पाहिलं. घरी आले. पत्नीला विचारलं तुला यायचं का वैकुंठाला. पत्नीने सांगितलं म्हैस वेळेला आलेली तिच्या दुधाचं मला पाहावं लागेल.
ओळखलं कोणी येत नाही, मग सगळ्या लोकांना हात जोडले. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावी. शेवटची विनावाणी हरी संता जणी परिसावी. विसरतो न पडावा माझा देवा, विसरतो न पडावा माझा देवा. विनवणी संत परिसावी. विसरतो जगण्याचा पाया, जगण्याचा पाया चालण्याचे बळ. विचाराची कळ तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. शब्दाची मान अक्षराचे रान अभंगाचे पान. तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ. जगण्याचा पाया जगण्याचा पाया. तुकोबाराय सदैव वैकुंठाला जातात. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. सदैव वैकुंठाला जातात. प्रयाण काले देवे विमान पाठवी. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविली. मानव देह घेऊनी निजधामा गेली. निळा
म्हणे सकळ संता तोषविले सदैव वैकुंठाला जातात त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार त्याच्यासाठी तो देव साठविला हरी जी हृदय मंदिर विठोबार कुमार. पण एक दिवस असा येईल धन्य मानविला इहालोकिल का भाग्या मी तुका देखलिया. एक दिवस असा येईल की स्वतःला तुम्ही भाग्यवान समजताल की आम्ही तुकोबरायना पाहिले. घरी आले, पत्नीला विचारलं तुला यायचं का वैकुंठाला. पत्नीने सांगितलं म्हैस वेळेला आलेली तिच्या दुधाचं मला पाहावं लागेल. ओळखलं कोणी येत नाही, मग सगळ्या लोकांना हात जोडले. आम्ही जातो तुम्ही कृपा सुदावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुदावी. शेवटची विनावाणी हरी संता जणी परिसावी विसरतो पडावा माझा देवा विसरतो पडावा माझा देवा
जगण्याचा पाया चालण्याचे बळ जगण्याचा पाया जगण्याचा पाया तुकोबाराय सदैव वैकुंठाला जातात. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी वाढ वेळ झाला उभा पांडुरंग सदैव वैकुंठाला जातात. प्रयाण काले देवे विमान पाठवी कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविली मानव देह घेऊनी निजधामा गेली निळा म्हणे सकळ संत तोषविले सदैव वैकुंठाला जातात. त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार त्याच्यासाठी तो देव साठविला हरी जी हृदय मंदिर विठोबार